भाजपचे रावसाहेब दानवे हे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। स्वागत आहे आपलं रावसाहेब दानवे झी 24 तासवर। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत, कशा पद्धतीची ही भेट आहे, काय नेमकं यामागचं कारण आहे? आता राज्यातल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि आगामी काळात कुठल्या तूर्त निवडणुका तर काही जवळपास दिसत नाही। आता 22 तारखेला कोर्टामध्ये तारीख आहे आणि त्या तारखेच्या निकालावर अवलंबून आहे की जिल्हा परिषद महापालिका या निवडणुका कधी होणार आहे। तो कुठल्या प्रकारचं निवडणुकीचं वातावरण राज्यात नसताना एक विरोधी पक्षात एक सत्ताधारी पक्षाचा नेता एका विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटायला जाणं हे आता तर काही नवीन नाही आहे, या 10-5 वर्षात वाटायला लागलं तसं। परंतु राज ठाकरेशी ते आमचे फार वैचारिक मतभेद आहे असं नाही, आणि जे काही असतील ते वैचारिक मतभेद आहे, पण काही वैयक्तिक दुश्मनी तर नाही। एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला जातो तर मला असं वाटतं राजकीय अर्थ घेण्याचं काही कारण नाही। ते जे गेले त्याच्याबद्दल अधिकृत काही त्यांनी सांगून कोणाला गेले असं नाही, सहजरित्या एकमेकाचं काहीतरी बोलणं झालं असेल आणि बोलणं होऊन ते भेटायला गेले असतील, त्यातून काही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असं मला वाटतं। दानवेजी, आपण म्हणताय राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, मात्र आपण जर लोकसभेला पाहिलं होतं तर लोकसभेला मनसेनं त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला होता नरेंद्र मोदी यांना, आणि त्यानंतर विधानसभेचा जर विचार केला तर विधानसभेमध्ये त्यांनी स्वबळाचा नारा देऊन ते स्वबळाने लढलेले सुद्धा होते, मात्र त्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि नुकताच राज ठाकरेंनी मेळावा घेतला होता, त्यामध्ये त्यांनी या निकालावर शंका उपस्थित केलेली आहे। कसं पाहता याकडे? हे बघा, 2014च्या अगोदर जेव्हा राज ठाकरे गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते त्याही टायमाला त्यांनी नरेंद्र मोदीच्या कामाचं कौतुक केलं होतं। त्यांनी 14ला 19ला 24ला लोकसभेला पाठिंबा दिलेला आहे। राजकारणामध्ये एकत्र पक्ष येऊन वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये एकमेकाचा विरोध करतात। आता तुम्ही पाहिलं असेल की दिल्लीच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेला सगळे एकत्र आले आणि दिल्लीच्या निवडणुकीत सगळ्यांनी केजरीवालला सोडून दिलं। मग आता अशा प्रकारे जर एखाद्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला आणि दुसऱ्या निवडणुकीत जर त्यांनी स्वतःच्या बळावर निवडणूक लढायचं धोरण जाहीर केलं, याचा अर्थ काही एकमेकांचे संबंध थोडे तोडले जातात। त्यामुळं आता ते जे गेले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही। आणि त्यांनी आता जे काही निवडणुकीवर शंका उपस्थित केली तर एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टीवर शंका उपस्थित करणं आणि त्याचं निरासन त्या समोरच्या एजन्सीनं करणं, तर निवडणूक आयोगाचं काम करून विरोधी पक्षाचं काम आहे शंका उपस्थित करणं। तशा प्रकारे सगळ्यांनी केली, त्यांनी पण केली। अगदी, पण दानवेजी, जशी राज ठाकरेंनी टीका केली त्यानंतर फडणवीस त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता चर्चा होऊ लागली आहे, राजकीय तर्क वितर्क सुद्धा लढवले जात आहेत। हे बघा, राजकीय तर्क वितर्क लढवण्याचं काम आहे वर्तमानपत्राचं आणि चॅनलचं। आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकार तर्क वितर्क नाहीये। आमच्या नेतृत्वावर भरोसा आहे। आमचा नेता जिथं जाईल तिथं पक्षाची बाजू मांडील, परंतु ही जी भेट आहे ती पक्षाची बाजू मांडण्याची नाहीये, ती वैयक्तिक स्वरूपाची भेट आहे। गेले अनेक वर्ष दोघं एकमेकाला चांगलं जोडून ओळखतात, अनेक वेळेस एकमेकाच्या घरी ते गेलेले आहेत। राज ठाकरे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेलेले आहेत आणि देवेंद्रजी सुद्धा अगोदर त्यांच्याकडे गेले आहेत। त्यामुळे याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही। बरं, मग ही भेट पूर्वनियोजित होती का? त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे तुम्हाला? मला असं वाटतं की भेट काही पूर्वनियोजित नसेल। योगायोगानं कुठल्या तरी कामाला एकमेकाला फोन केला असेल आणि म्हणलं असेल की या चहा प्यायला गेलेच, ते चहा प्यायला। अगदी धन्यवाद दानवेजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल।